महापालिकेत महाविकासचा नवा प्रयोग, ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत मनसेचीही युती। धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून महाविकास आघाडीने भाजपला शह देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे। धुळे महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत। या संदर्भात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत धुळे महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। विशेष म्हणजे या आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे देखील सहभागी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। धुळे महापालिकेत गेल्या 5 वर्षांपासून असलेली भाजपची एकहाती सत्ता उलथवून लावण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या सर्व स्थानिक नेत्यांनी यावेळी बोलून दाखवला। ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी आणि जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी लवकरच एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीच्या माध्यमातून पुढील रणनीती आणि नियोजनावर भर दिला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे पदाधिकारी डॉक्टर दिनेश बच्छाव यांनी दिली आहे। भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी आणि मनसे हे नवे समीकरण कितपत यशस्वी ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। आम्ही सर्व प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी एकत्र भेटून महाविकास आघाडीच्या रूपाने महानगरपालिकेला सामोरं जाण्याच्या बाबतीतला आमचा निर्णय झाला। राज्यात जो विषय सध्या चर्चेला जात होता काँग्रेस पक्षाच्या वतीने मनसेच्या बाबतीत, त्याही बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांच्या राज्य नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आणि त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसेही धुळे महानगरपालिकेत ही आमच्याबरोबर महाविकास आघाडीत असेल। त्यानंतर ही महानगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व खासदार सौभाग्यवती शोभाताई बच्छाव व अनिलांना गोटे हे नेतृत्व करतील। महाविकास आघाडीचं प्रमुख पद आम्ही डॉक्टर दिनेश बच्छाव यांच्याकडे दिलेला आहे। समिती होईल, त्या सुकाणू समितीमध्ये तिन्ही प्रमुख पक्षाचे 3 सदस्य राहतील आणि ते 3 सदस्य एकत्र बसून त्याबद्दलचा निर्णय डॉक्टर बच्छावांच्या नेतृत्वाखाली घेतील आणि महानगरपालिकेला आम्ही भाजपाला आणि भाजपाचे जे सहयोगी सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत।